रात्रीच्या जेवणात काय आहे आज बघा. तर सकाळी माझ्या मैत्रिणीने जी छोलेची भाजी दिली होती ती थोडीशी मी काय केलं, गरम केली, थोडंसं पाणी घातलं आणि छान सरभरीत करून घेतली. आता केवढी सुंदर भाजी आहे बघा. मला तर छोले आवडतात. कोणाकोणाला छोले आवडतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. पण उपवास असल्यामुळे ती भाजी मी आता मिस करत आहे खायची. तर ज्या चपात्या होत्या त्या छान गरम करून घेतल्यात. मामांना भाकरी पण आहे 1-1.5 आणि गणेशला आणि ह्यांना चपात्या आहेत. आणि इकडे खूप सारे शेंगदाणे आत्यानी म्हणजे फोडलेले आहेत. कारण काय झालं, पावसामुळे शेंगाच काढता येत नाही आहेत कणगीमधल्या. आणि आता मी काय करते, तवा ठेवला आहे, आम्हाला उपवासाची भाकरी करते आणि शेंगदाणे भाजून घेते. गरमागरम खिचडी पण बनवली आहे. म्हटलं खूप साऱ्या चपात्या, भाकरी, भाजी आहे. गणेश म्हणाला की मला मसाले भात बनव. बरेच दिवस झालं मसाले भात खाल्लेलं नाही आहे. आणि भाकरीसाठी मी पाणी गरम करायला ठेवले, कारण गरम पाणी करूनच पीठ मळावं लागतं, त्याशिवाय भाकरी होत नाही आहेत भगरीच्या. तर मला एक कमेंट्स आली की ताई तुमच्या भाकरी छान होत आहेत, कशा होत आहेत. तर माझ्या पण थोड्याशा भाकरी काय व्हायला लागल्या, म्हणजे गरम पाणी पिठात मिक्स करून मळल्याशिवाय भाकरी छान होत नाही आहेत. आणि दोघींना भाकरी बनवल्या, ठेचा घेतलेला आहे. रोज पण बटाट्याची भाजी खायचा कंटाळा येतो, म्हणून काय केलं, ठेचाच केला. तर असं आहे आज आमचं उपवासाचं दोघींचं, भगरीची भाकरी आणि ठेचा. तर कसं वाटलं रानातलं जेवण नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाकीच्या सगळ्यांची जेवण, तिघांची जेवणं झालीत त्यांच्या.